सेक्शन 154B1 मध्ये सब क्लॉज 18 जो आहे तिकडे मेंबरशिपचं डेफिनेशन दिलेलं आहे, मेंबर कोण असू शकतो. मग सर्वप्रथम तिथे म्हटलेलं आहे मेंबर मीन्स अ पर्सन. पहिलं तर मेंबर कोण आहे, अ पर्सन, म्हणजे तो पर्सन पाहिजे. ह्या पर्सनची फोड आपण थोड्या वेळाने करूया. मेंबर मीन्स अ पर्सन, बरोबर. पर्सन कोण, जो ड्युली ऍडमिटेड होतो, हा सेकंड पार्ट मध्ये दिलेला आहे. म्हणजे जिथे सोसायटीची स्थापना करायची आहे तिथे तो जो जॉईन करतो त्या ऍप्लिकेशनला त्याला आपण मेंबर बोलतो. त्याला आपण प्रमोटर मेंबर्स देखील आपण एक शब्द ऐकलेला असेल. मग मेंबरच्या डेफिनेशनचा उल्लेख पहिल्या पार्ट मध्ये असा केलेला आहे की मेंबर इज ए पर्सन जॉइनिंग इन एन ऍप्लिकेशन फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी विच इज सबसिक्वेंटली रजिस्टर्ड. जी सोसायटी पुढे भविष्यामध्ये रजिस्टर्ड होणार आहे त्या सोसायटीच्या रजिस्ट्रेशनच्या ऍप्लिकेशन बरोबर माझं जे मी जॉईन झालेलो आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये त्याला आपण मेंबर बोलतो. पण इकडे पहिल्या पार्ट मध्ये सोसायटी सबसिक्वेंटली रजिस्टर्ड होणार आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये दिलेला आहे जिथे सोसायटी ऑलरेडी रजिस्टर्ड झालेली आहे त्या पार्ट मध्ये काय होईल, और अ पर्सन विच इज ड्युली ऍडमिटेड एज अ मेंबर ऑफ द सोसायटी वेअर द सोसायटी इज ऑलरेडी रजिस्टर्ड. म्हणजे अशा व्यक्ती जो ड्युली ऍडमिट ज्याला आपण केलेला आहे, सोसायटीने ऍडमिट केलेला आहे, तो देखील मेंबर आहे. दोन कॉन्सेप्ट बघितले. आणि पुढे असं म्हटलेलं आहे विच इन्क्लूड्स असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर. या विषयाकडे आपल्याला शेवटला यायचंच आहे. सर्वप्रथम आपण हे बघितलं की मेंबरशिप कन्सेप्ट काय आहे. मग मेंबरशिप कन्सेप्ट या डेफिनेशन कडे जर आपण बघितलं, जर आपण ज्युरिस्प्रुडन्स ऑफ मेंबरशिपचा अभ्यास करणार आहोत तर आपल्याला हे कळतं की मेंबर म्हणजे असा एक व्यक्ती जो सोसायटीशी कनेक्टेड आहे. म्हणजे थोडक्यात अ पर्सन आणि अ सोसायटी असे दोन एंटिटी आहेत आणि ह्या दोघांना कनेक्ट करण्याचा जो दुवा आहे त्याला आपण मेंबरशिप बोलतो. थोडक्यात असंही सांगू शकतो की मेंबरशिप म्हणजे या पर्सनचं या सोसायटी बरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट. ज्या वेळेला आपण इंडियन कॉन्ट्रॅक्टचा अभ्यास करू त्यावेळेला आपण ते टर्म जे आहे ते इंटरप्रिट करतो आणि ते टर्म सांगता आपल्याला की या पर्सनचं या सोसायटी बरोबर जे असलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यालाच आपण मेंबरशिप बोलतो. मग कॉन्ट्रॅक्टचा विषय आल्यावरती पहिला प्रथम आहे एलिजिबिलिटीचा विषय, की आपण म्हणतो की पर्सनच्या भाषेमध्ये तो जो पर्सन आहे तो कोण पाहिजे, तर एलिजिबल पर्सन पाहिजे. म्हणजे कॉम्पिटेंट टू कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. कारण आपण म्हणतो की दॅट इज अ कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट जर असेल तर पार्टी शुड बी कॉम्पिटेंट टू कॉन्ट्रॅक्ट. मग कॉम्पिटन्सी ऑफ कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा जो प्रोव्हिजन आहे त्याचा उल्लेख आपल्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये केलेला आहे. आणि सेक्शन 10 मध्ये सांगितलेलं आहे कुठले अग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट होतात, विच अग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट. मग तिथे दिलेलं आहे की जे अग्रीमेंट्स कॉम्पिटंट पार्टीजने केलेले असतात, आउट ऑफ देअर फ्री कन्सेंट केलेले असतात किंवा लॉफुल ऑब्जेक्ट आणि लॉफुल कन्सिडरेशन साठी केलेले असतात, दे आर लॉफुल कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ते अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट होतात. मग आपण ज्या वेळेला कॉम्पिटंट पार्टीजचा उल्लेख करतो तर सेक्शन 11 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये कॉम्पिटंट पार्टीजचा उल्लेख केलेला आहे. आणि तिथे कॉम्पिटंट पार्टीज मध्ये सांगितलेलं आहे कोण कॉम्पिटंट पार्टीज असू शकतं. तर पहिली गोष्ट आहे, पहिला फॅक्टर आहे की तो मेजर पाहिजे, म्हणजे तो मेजर पर्सन पाहिजे. दुसरा पॉइंट आहे तो साऊंड माइंड पाहिजे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ पाहिजे. म्हणजे पहिला वाद काय आहे, मेजर. तर आपल्याकडे मेजॉरिटी केव्हा गेन होते, म्हणजे कुठल्या एजला आपल्याकडे मेजॉरिटी गेन होते, तर 18 वर्षाला आपल्याकडे मेजॉरिटी गेन होते. पण ह्यामध्ये एक हिच आहे, ज्याचे नॅचरल गार्डियन असतात त्याला 18 वर्ष लागू आहे. ज्याला लीगल गार्डियन अपॉइंट केलेला आहे त्याला 18 वर्षामध्ये मेजॉरिटी येत नाही, त्याला 21 इयर्स सांगितलेला आहे. वयाच्या 21व्या वर्षानंतर तो जो आहे कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्याला लीगल गार्डियन अपॉइंट केलेला आहे. तर हा विषय देखील आपल्याला महत्वाचा आहे ज्या वेळेला आपण मेंबरशिप डिफाईन करत आहोत. आणि आपण ज्या वेळेला कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट ज्या विषयावरती येत आहोत त्यावेळेला पहिला जो फॅक्टर आहे तो मेजॉरिटीचा आहे, म्हणजे मेजरचा फॅक्टर आहे. सेकंड फॅक्टर आहे साऊंड माइंडचा. मग या साऊंड माइंड मध्ये परत एक प्रथा आहेत. दोन प्रथा म्हणजे काय, की काही लोक जे आहेत ते पहिल्यापासून वेडे असतात आणि मग ते कधी कधी मधी शाणे होतात आणि नंतर परत ते आपल्या रिव्हर्स मोडमध्ये म्हणजे आपल्या परत वेड्याच्या भूमिकेमध्ये जातात. मग ह्या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट करू शकतो का, तर येस,
हे लोक पण कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. ज्या वेळेला तो मधला फेज त्यांच्या आयुष्यात येतो, म्हणजे जे अनसाऊंड असतात आणि नंतर मधीच जे साऊंड झालेले असतात, त्या साऊंड माइंडच्या स्टेजमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. ज्या वेळेला ते परत अनसाऊंड होतात त्यावेळेला ते कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी साऊंड माइंडची गरज आहे. सत्सद विवेक बुद्धी ज्याला आपण बोलतो. साऊंड माइंड झाला. त्यामध्ये अजून एक पार्ट आहे की जे पहिल्यापासून साऊंड असतात, लहानपणापासून साऊंड असतात आणि मधी मधी त्यांना वेड्याचे झटके येतात, मग मधीच अनसाऊंड होतात आणि नंतर परत ते साऊंडच्या भूमिकेमध्ये येतात. मग हा जो व्यक्ती आहे तो ज्या वेळेला साऊंड स्टेजमध्ये असेल त्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्ट करू शकेल. हा झाला आपला साऊंड माइंडचा कन्सेप्ट. आणि नंतर लास्ट कन्सेप्ट आहे नॉट डिस्क्वालिफाईड बाय द लॉ. मग आपण जे बोलतो एलियन एनिमीज आहे किंवा इनसॉल्वेंट पर्सन आहेत, they are not capable of contract. मग they are disqualified to be a part of the contract. ते लोक कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. तर हा झाला आपला कॉम्पिटन्सी ऑफ कॉन्ट्रॅक्टचा. परत आपण मेंबरशिपच्या डेफिनेशन मध्ये येऊया. मग आपण बघतो अ पर्सन, बरोबर, अ पर्सन आणि इथे सोसायटी, इकडे आहे सोसायटी. अ पर्सन जॉईनिंग इन एन ऍप्लिकेशन फॉर द फॉर्मेशन ऑफ द सोसायटी और अ पर्सन हु इज ड्युली ऍडमिटेड इन द ऍज अ मेंबर ऑफ द सोसायटी. दोन भाग आपण बघितले आणि आपण कॉन्ट्रॅक्टची जी लिंक आहे ती देखील बघितली. मग हा पर्सन कोण असू शकतो, म्हणजे पर्सन म्हणजे फक्त लिव्हिंग पर्सन असू शकतो का, तर नाही. आपल्याकडे पर्सनची डेफिनेशन पण दिलेली आहे आणि त्या पर्सन मध्ये बरेच प्रकार दिलेले आहेत. मग तो लिव्हिंग पर्सन पण असू शकतो, तो ज्युरिस्टिक पर्सन पण असू शकतो, म्हणजे कंपनी पण असू शकते, ती सोसायटी ही असू शकते, पार्टनरशिप फर्म असू शकतो, हे हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे ती देखील असू शकते. हे सगळे पर्सनच्या डेफिनेशन मध्ये दिलेले आहेत. म्हणजे हे सर्व व्यक्ती जे आहेत ते मेंबर होऊ शकतात.